नमस्कार. म्हणतात ना, आषाढ तळावा, श्रावण भाजावा आणि भाद्रपद उकडावा. अगदी खरं आहे. ते या आषाढात सगळेजण तळतातच. म्हणजे प्रत्येक आषाढात आपण तळतोच. आणि खास करून केल्या जातात या गुळाच्या कापण्या. दर आषाढात तळण होत असताना हे कापण्या आवर्जून केल्या जातात. तर आज आपण पण करणार आहोत भोपळा, लाल भोपळा वापरून गूळ घालून केलेल्या या खुसखुशीत मस्त कापण्या. तर चला मग काय केले मी? इथे मी घेतलेला आहे पाव किलो म्हणजे जवळपास 250 ग्राम हा लाल भोपळा. याला कोणी गंगाफळ म्हणतं, कोणी काशीफळ म्हणतं. तसा आम्ही लाल भोपळा घेतलेला आहे. कारण की लाल भोपळा किती गुणधर्माचा आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. व्हिटॅमिन ए असल्यामुळे डोळ्यासाठी तर अतिशय योग्य आहे आणि फायबरयुक्त असल्यामुळे आपल्या पाचनशक्तीसाठी अतिशय छान असतो. तर आपल्या आहारात या भोपळ्याचा उपयोग आपण केलाच पाहिजे. तर असा हा भोपळा मी किसून घेतलेला आहे. छान आधी धुतला आहे, मग किसून घेतला आहे आणि हा किस आपण आता तुपात परतो आहे. 1 चमचा मी तूप टाकलेलं आहे आणि आता ते छान परतून घ्यायचं आहे. आणि किसल्यामुळे 1 ते 2 मिनिटात हा लगेच मऊ होतो. शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही. जास्तीत जास्त 2 मिनिटे. तुम्ही 2 मिनिटे परतलं की तुम्हाला लगेच जाणवेल की हा अतिशय मऊ झाला आहे. आता यामध्ये आपल्याला मिसळायचा आहे गूळ. आता ज्यांना कोणी खरं गूळच वापरावा, पण ज्यांना गूळ नाही आवडत त्यांनी साखरेचा वापर केला तरी चालते. तसा तूप टाकल्यामुळे तुपाचा पण सुगंध छान येतो आणि त्यात असा हा मस्त परतलेला आहे. आता 1 वाटी गूळ टाकला आहे. गूळ पण आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे आपल्याला. कोणाला कमी गोडाचा लागत असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. कारण की हा लाल भोपळा मुळात थोडासा गोडसरच असतो. तर त्यामुळे इथे मी छोट्या एक काचेचा बाऊल होता. तर ज्या बाऊलने आपण पुढचं रवा आणि जे पीठ घेणार आहोत त्याच बाऊलने मी गूळ घेतलेला आहे. तर गूळ अगदी बारीक करून घेतला आहे आणि थोडासा टाकला की लगेच तो विरघळेल. कारण की मोठे मोठे खडे असेल तर लगेच विरघळणार नाही. आता छान हा मिक्स झालेला आहे त्या आपण किसलेल्या भोपळ्यामध्ये. आता हे थोडंसं आपण मिश्रण गार होऊ देऊया आणि गार झालं की मग याच्यामध्ये आपल्याला इतर जिन्नस मिळवायचे आहेत. तसा आता गार झालेला आहे. तुम्ही बघू शकता गूळ पण छान याच्यामध्ये मिक्स झालेला आहे आणि थोडंसं कोमट असतानाच आपण जर रवा वगैरे घातला तर तो छान म्हणजे असं फुलल्यासारखा होतो. त्यामुळे कोमटच मिश्रण असताना आपण घालणार आहोत रवा. इथे मी थोडंसं चवीला मीठ टाकलं कारण की कुठलाही गोडाचा पदार्थ असेल तर त्याच्यामध्ये मिठाने एक चव येतेच आणि इथे तर आपण कणिक रवा घालणार आहोत त्यामुळे मीठ हे हवंच आहे. थोडीशी वेलचीची पूड पण टाकलेली आहे आणि आता आपण 1 वाटी घेतोय रवा. रवा आपण मुद्दाम थोडंसं कोमट असताना घालतोय की जेणेकरून तो कचकच लागणार नाही, थोडासा मस्त फुलून येईल. तसा रवा छान मिक्स करायचा आहे आपल्याला. बघा तुम्ही मस्त मिक्स होतोय आणि या पाण्याचा वापर आपण अजिबात करणार नाही आहेत. आता घेतोय आपण कणिक. तर कणिकेचं प्रमाण कसं आहे, कधी कधी भोपळ्याला खूप पाणी सुटतं तर त्यामुळे कणकेचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. तर यामध्ये जेवढं मावेल तेवढीच कणिक आपल्याला टाकत राहायची. हळूहळू कणिक टाकायची, एकदम कणिक टाकायची नाही आहे. आता मी इथे 1 वाटी कणिक टाकलेली आहे. ज्या वाटीने आपण गूळ घेतला होता त्याच वाटीने मी 1 कणिक टाकलेली, 1 वाटी. आता जसं लागेल तशा पद्धतीने आपण कणकेचं प्रमाण वाढवायचं आहे. मीठ टाकलेलं आहे, वेलची पूड टाकलेली आहे आपण, छान चव येणार आहे आणि हे छान घट्ट हळू मिक्स करत जायचं. म्हणजे आपल्याला कळेल की आपल्याला कणिक आणखीन किती लागणार आहे. थोडं थोडं प्रमाण वाढवायचं. आता बघा मी याच्यातली अर्धी कणिक घेते आहे. बघूया आपल्याला किती लागतं ते. कारण की ह्या भोपळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त असू शकतं. तर त्यामुळे असं कणकेचा अंदाज आपल्याला ॲक्युरेट सांगता नाही येणार की एवढीच कणिक लागेल. तर थोडक्यात म्हणजे काय, तर जेवढी त्या मिश्रणात बसेल तेवढी कणिक आपल्याला घ्यायची आहे. आता जवळपास आपण 1.5 वाटी घेतली कणिक आणि तुम्ही बघू शकता की मस्त छान घट्ट पीठ मळून झाले. जास्त पातळ पण ठेवायचं नाही आणि पाण्याचा वापर अजिबात आपण केलेला नाही आहे. तुपाचा हात लावून एक छान असे मऊ करून घेऊया ही कणिक आपण आणि एक 15 ते 20 मिनटं आपण याला झाकून ठेवायची आहे. एकदम पातळ केलं ना तर मग हे लाटता येणार नाही. थोडंसं
जर घट्ट पीठ असेल तरच त्याला खुसखुशीतपणा येतो. बघा, हे अर्धं आपल्याला वाटी पीठ उरलेलंच आहे. आता हे मिश्रण आपण काय करूया, थोडंसं आम्हाला झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनटं आपण याला रेस्ट देऊया. त्याच्यानंतर आपण तुम्ही बघू शकता, बघा हे छान मुरलेलं आहे. मस्त एक 20 मिनटात छान झालेली आहे कणिक. आता याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे. तुम्हाला जसे हवे असेल तसे गोळे घ्यायचे. छान अगदी तुपाचा हात लावून पण एकदम मऊ करून घ्यायचे आपल्याला. आणि पोळपाटाला मी तूप लावले आणि छान मिक्स करून इथे आपल्याला लाटून घ्यायचे. आणि लाल भोपळ्यामुळे कलर तर छान येतोच येतो, पण एक नेहमीच आपण कापण्या करतोच. कापड्या म्हणा, शंकरपाळे म्हणा, गुळाचे शंकरपाळे म्हणा, पण एक कापण्या बनण्याची पद्धत इकडे आहे. तर त्यामुळे आपण नेहमीच आषाढात करतो, पण यावेळेस आपण जर हे लाल भोपळा वापरून करतो आहे ना, त्याची चव पण एक खूप छान लागते. तर बघा, ही जाडसरपणा, जास्त पातळ पण नको आहे आपल्याला आणि पोळी जास्त जाड पण नको आहे. खुसखुशीतपणा आला पाहिजे तळल्यावर इतपत. जास्त पातळ केले की कडक होतील. आणि याच्यावर मी आता थोडेसे हे मगज बी टाकते. हा ऐच्छिक आहे, इथे टाकलं पाहिजे असं नाही. तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही हे पूर्ण स्किप करू शकता. तुम्ही नुसते साधे शंकरपाळे केले तरी चालतात. इथे मी थोड्याशा मगजबी आणि खसखस टाकते आहे. खसखस टाकल्यामुळे त्या कापण्या छान दिसतात, त्यामुळे थोडीशी खसखस टाकली आणि असे दाबून लाटून घ्यायचं. ऐच्छिक आहे खसखस टाकणे आणि हे मगजबी टाकणे. आणि आपल्याला हवा त्या आकारामध्ये या कापण्या कट करून घ्यायच्या. आपण कटर पण असतं आपल्याकडे, त्या कटरने सुद्धा कट करून घेतले तर चालतात. कोणी लहान मोठे जसं असेल त्या आपण शंकरपाळे जसे करतो ना त्याच पद्धतीने हे आपल्याला कट करायचे आहेत. एकीकडे आपण तेल तापायला ठेवलेलं आहे आणि हे आपण आता कट करतोय. जास्त पातळ पण लाटलेले नाहीत आपण. आणि छान असं सगळं आपण काढून घेऊया जरा, म्हणजे आपल्याला टाकायला पण सोपं जाईल. बघू शकता तुम्ही, जास्त पातळ नाही, जास्त जाड नाही. तेल पण आपण आता तापले का बघूया. थोडासा तुकडा टाकून बघायचा आपल्याला. झाले मस्त तापले, काहीच हरकत नाही आता आपल्याला तळण करायला. घराघरात हे आषाढ महिन्यात तळण होतंच. तिखट मिठाचं पुऱ्या, शंकरपाळे काही करा पण तळण होतच. आणि मुलांना पण पावसाच्या दिवसात छान वाटतं खायला. आणि आपण केलेले हे शंकरपाळे असे थोडे थोडे करून तळून घ्यायचे. छान लालसर रंगावर तळले हे सुरुवातीला हे आपल्याला मऊ वाटतात, कारण की गुळ असं असल्यामुळे थोडेसे मऊ वाटतील. पण जसे जसे गार होतील ना त्याच्यात आपोआप असा खुसखुशीतपणा येतो. बघा मस्त होत आहेत. आता असं प्रत्येक घाणा छान आपण काढून घ्यायचा. चहासोबत खायला तर मस्तच लागतात हे शंकरपाळे. पूर्वी काय व्हायचं, घराघरात आपल्या घरात आषाढ तळला की दुसऱ्या घरी देण्याची पद्धत होती. आता हळूहळू काळ बदलत चालला आहे, एकमेकाच्या घरी देण्याची पद्धत पण कमी झाली आहे. पण निदान आपण आपल्या घरापुरतं तरी हे तळण करतोच. मस्त कलर बघा, छान असे छान लालसर रंगावर तळलं की झाले आपल्या मस्त कापण्या तयार. गार झाल्या की डब्यात भरून ठेवा आणि या चहासोबत या कापण्याचा, या शंकरपाळ्याचा मस्त आस्वाद घ्या. आणि तुम्ही याचा विचार करून बघा की आपल्याला लाल भोपळा टाकून ही चव कशी लागते. तुम्हाला नेहमीपेक्षा काही वेगळी लागते का, आवडतात का? जर तुम्हाला हा आवडला असेल व्हिडिओ तर नक्की 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 या माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खूप खूप धन्यवाद. आणि कमेंट करायला तर अजिबात विसरायचं नाही.